नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, कसे आहात? सर्वांचं स्वागत आहे चालू घडामोडी टेस्ट सिरीजच्या भाग 10 मध्ये. राज्यसेवा पूर्व परीक्षा, गट ब, गट क पूर्व परीक्षा आणि गट क मुख्य परीक्षा या परीक्षांसाठी अत्यंत महत्त्वाच्या अशा चालू घडामोडींची आपण रिव्हिजन करत आहोत MCQच्या माध्यमातून. इथं प्रश्न सोडवा आणि परीक्षेला येणारे असे मोस्ट लाईकली प्रश्न मी आयडेंटिफाय केलेत आणि त्या माध्यमातून तुमची करंट अफेअरची रिव्हिजन पण होईल. एखादा प्रश्न एखाद्या चालू घडामोडीवर आपण जरी तयार केला असेल तरी एक अँगल त्या प्रश्नातून कव्हर होतो, मात्र इतर सर्व अँगल त्यानंतर असणाऱ्या ॲनालिसिसवर अवलंबून आहेत. त्यामुळे हे लेक्चर्स नक्की करा. या लेक्चरच्या PDF प्रश्नांच्या फॉर्मॅटमध्ये तुम्हाला श्रीकांत साठे परिक्रमा या टेलिग्राम चॅनेलवर उपलब्ध आहेत. तुम्हाला हे लेक्चर जर आवडत असतील तर तुमच्या मित्रमैत्रिणींना ते शेअर करा, जेणेकरून आपली ही सिरीज कंटिन्युअस तुमचे सर्व पूर्व परीक्षा 2025च्या होईपर्यंत चालू राहील. चला तर सुरू करूया आजचा पहिला प्रश्न. पहिला प्रश्न आहे, जुलै 2024 मध्ये कार्मिक आणि प्रशिक्षण विभागानं सरकारी कर्मचाऱ्यांना खालीलपैकी कोणत्या संघटनेमध्ये सहभागी होण्यास असलेली बंदी उठवण्याचं परिपत्रक जारी केलं? पहिला ऑप्शन आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, दुसरा ऑप्शन आहे भारतीय विद्यार्थी परिषद, तिसरा ऑप्शन आहे अखिल भारतीय विश्व हिंदू परिषद आणि चौथा ऑप्शन आहे बजरंग दल. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन 1 RSS, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ. काय झालंय बरं? तर DOPT म्हणजे डिपार्टमेंट ऑफ पर्सनल अँड ट्रेनिंग, कार्मिक आणि प्रशिक्षण विभागानं जुलै 2024 मध्ये एक परिपत्रक जारी केलं आणि त्याद्वारे सरकारी कर्मचाऱ्यांवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जॉईन करण्यावर असलेली बंदी उठवण्यात आलेली आहे आणि हे केवळ केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांपुरती ही बंदी उठवण्यात आलेली आहे. आपल्याला माहिती पाहिजे की ही बंदी कधी घालण्यात आली होती आणि सरकारनं आता जो निर्णय घेतलाय तो काय आहे. 9 जुलै 2024 रोजी जर बघितलं तर DOPTनं 1966, 70 आणि 80 मध्ये जारी केलेल्या अधिकृत परिपत्रकातनं RSSचे संदर्भ काढून टाकण्याची घोषणा केली. RSS यापुढे राजकीय संघटना मानली जाणार नाही आणि त्यामुळं केंद्रीय नागरी सेवा आचार नियम 1964 मधील नियम 5 अन्वये RSS जॉईन करणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांवर कारवाई होणार नाही असं DOPTनं म्हटलेलं आहे. अखिल भारतीय सेवा आचार नियम 1968 मध्येही असाच नियम आहे आणि तो IAS IPS भारतीय वनसेवेच्या अधिकाऱ्यांना लागू होतो. जर बघितलं तर जमाते इस्लामी ही राजकीय स्वरूपाची संघटना आहे, त्यामुळं तिच्यावर बंदी कंटिन्यूच राहणार आहे. RSS वरची जी बंदी आहे ती तेवढी उठवण्यात आलेली आहे. आता 30 नोव्हेंबर 1966 मध्ये गृह मंत्रालयानं कर्मचाऱ्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ तसंच जमाते इस्लामीच्या कामामध्ये सहभागी होऊ नये अशी, नाहीतर त्याच्यावर शिस्तभंगाची कारवाई केली जाईल असं नमूद केलं होतं. 1970 मध्ये जर बघितलं तर गृह मंत्रालयाने देखील तोच पुढं आदेश जारी तसा कंटिन्यू ठेवला. आणीबाणीच्या काळामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, जमाते इस्लामी, आनंद मार्ग आणि भारतीय कम्युनिस्ट पक्ष, मार्क्सिस्ट लेनिनिस्ट या कार्यकर्त्यांविरोधात कारवाईचे आदेश देण्यात आले होते. 1980 मध्ये जर बघितलं तर कर्मचाऱ्यांची धर्मनिरपेक्ष विचारांची बांधिलकी असणं गरजेचं असल्याचं नमूद करत हे आदेश कायम ठेवले होते. मात्र आता भाजप सरकारनं RSS वर असणारी म्हणजे RSS जॉईन करण्यावर असणारी बंदी सरकारी कर्मचाऱ्यांची वगळण्यात आली. अलीकडे 15 ऑगस्टच्या लाल किल्ल्यावरच्या भाषणामध्येही पंतप्रधानांनी RSSचं बरेच कौतुक केलंय. त्यामुळे RSS बाबत एखादा प्रश्न नाकारता येत नाही या परीक्षेमध्ये. तर RSS ही संघटना काय आहे थोडक्यात आपल्याला माहिती पाहिजे. ही एक हिंदू राष्ट्रवादी स्वयंसेवक संघटना आहे. आता ती राजकीय संघटना नाही असं सरकारनं म्हटलेलं आहे. तर 27 सप्टेंबर 1925 रोजी 1925 म्हणजे हे वर्ष आपल्यासाठी महत्वाचं आहे. 1925 ला स्थापना झाली. कुठं? नागपुरामध्ये. आणि संस्थापक कोण होते? डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार हे त्याचे संस्थापक होते. सध्याचे संघचालक कोण आहेत बरं? डॉक्टर मोहन भागवते आहेत आणि RSSचं हेडक्वार्टर कुठं आहे? नागपूरला आहे. हिंदू सांस्कृतिक आणि राष्ट्रीय अस्मितेवर जोर देणाऱ्या हिंदुत्वाच्या कल्पनेला चालना देणं हे या संघटनेचं उद्दिष्ट आहे. जर बघितलं तर RSS वर या अगोदर कशी बंदी घालण्यात आली होती? 1948 मध्ये महात्मा गांधीजींच्या हत्येनंतर त्यांच्यावर बंदी घालण्यात आली.
66 मध्ये सरकारी कर्मचाऱ्यांवर बंदी घालण्यात आली RSS जॉईन करण्याबाबत, आणि 70-80 मध्ये ही तशाच प्रकारे ती कंटिन्यू करण्यात आली. आणीबाणीच्या काळामध्ये देखील RSS वर बंदी घालण्यात आली, आणि 1992 मध्ये बाबरी मशिदीच्या विध्वंसानंतरही बंदी घालण्यात आली होती RSS वर. ठीक आहे. तर आपल्याला माहिती पाहिजे की भारतीय जनता पक्ष जो आहे हा या पक्षाचा संघ हा वैचारिक पालक मानला जातो. दुसरा प्रश्न घ्या. द्विपक्षीय हवाई सराव उदर शक्ती ऑगस्ट 2024 रोजी 9 ऑगस्ट 2024 रोजी यशस्वीरित्या संपन्न झाला. हा कोणत्या दोन देशांमधला सराव आहे? द्विपक्षीय हवाई सराव उदर शक्ती 2024 कोणत्या दोन देशांमधला सराव आहे? ऑप्शन 1 भारत मंगोलिया, ऑप्शन 2 भारत मलेशिया, ऑप्शन 3 भारत सेशेल्स, ऑप्शन 4 भारत मालदीव. आणि दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे भारत मलेशिया. जर बघितलं तर मलेशिया सोबत आपण उदर शक्ती, हरिमाऊ शक्ती हे दोन सराव आयोजित करतो, बरोबर आहे. तर उदर शक्ती हा हवाई सराव आहे, हरिमाऊ शक्ती हा जमिनीवरचा सराव आहे. भारत मंगोलिया यांच्यातला सराव फेमस कुठला बरं? तर ज्याला आपण म्हणतो नोमॅडिक एलिफंट, बरोबर आहे. त्याचबरोबर भारत सेशल्स मधला सराव फेमस कुठला? लॅमिटिये. आणि भारत मालदीव मधला एकुवरीन. ठीक आहे. तर हे सराव कसे कसे लक्षात ठेवायचे हे मी माझ्या लेक्चर्समध्ये सांगत जातो, ते तुम्ही इथं फॉलो करू शकता. जसं की भारतीय हवाई दल आणि रॉयल मलेशियन एअरफोर्स एखादा युद्ध सराव असेल तर तो कोणत्या दोन देशांमधला आहे? तो आर्मी, नेव्ही, एअरफोर्स की इंडियन म्हणजे कोस्ट गार्डचा आहे, हे आपल्याला माहिती पाहिजे. तर हा हवाई सराव आहे भारत आणि मलेशिया यांच्यामधला. त्याचबरोबर द्विपक्षीय हवाई सराव जो उदर शक्ती आहे, मलया या भाषेमध्ये जर बघितलं तर उदर म्हणजे काय बरं? एअर, हवा. आणि त्यामुळे हवेमध्ये दोन्ही देशांची शक्ती दिसते इथं या युद्ध सरावामध्ये, म्हणून त्याला उदर शक्ती नाव देण्यात आलंय. हरिमाऊ शक्ती जो काही सराव आहे तो लष्करांचा दोन्ही मधला सराव आहे. हरिमाऊ म्हणजे काय बरं? तर मलई भाषेमध्ये हरिमाऊला म्हणजे टायगरला, वाघाला हरिमाऊ असं म्हटलं जातं, आणि म्हणून जर बघितलं तर हरिमाऊ शक्ती हा दोन्ही देशातला सराव आहे. तर आपल्याला उदर शक्ती, हरिमाऊ शक्ती हे मलेशिया मधले सराव आहेत, हे लक्षात असलं पाहिजे. भारत आणि मलेशिया यांच्यातले सराव. अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे. अयोग्य जोड्या ओळखा. राष्ट्रीय विज्ञान पुरस्कार 2024. अ विधान आहे विज्ञान रत्न पुरस्कार जी पद्मनाभन. ब विधान आहे विज्ञान श्री पुरस्कार जयंत उदगावकर. क विधान आहे विज्ञान टीम चांद्रयान 2 टीम. पर्यायी उत्तर आहेत ऑप्शन 1 फक्त ब, ऑप्शन 2 फक्त अ, ऑप्शन 3 फक्त क, चौथा एकही नाही. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे यामधले योग्य विधान अ आणि ब आहेत. क मात्र चुकीचं आहे. चांद्रयान 2 नाही, चांद्रयान 3 टीमला विज्ञान टीम हा पुरस्कार मिळालाय. त्यामुळे ऑप्शन 3 फक्त क ही अयोग्य जोडी आहे. आपल्याला माहिती पाहिजेत राष्ट्रीय विज्ञान पुरस्कार पहिल्यांदाच हे प्रदान करण्यात आले 2024 मध्ये. ऑगस्ट 2024 मध्ये भारत सरकारनं राष्ट्रीय विज्ञान पुरस्कार विजेत्यांना जर बघितलं तर पहिल्यांदाच सन्मानित केलं. 23 ऑगस्ट हा राष्ट्रीय अंतराळ दिन म्हणून साजरा करण्यात येतो, आणि त्या दिवशी हे पुरस्कार प्रदान करण्यात आले. ठीक आहे. आपला विक्रम लँडर चंद्रावर पोहोचला होता या दिवशी. आपल्याला माहिती पाहिजे की जसा भारतरत्न आहे तसा विज्ञान क्षेत्रामधला विज्ञान रत्न हा सर्वोच्च पुरस्कार गोविंदराजन पद्मनाभन हे जीवशास्त्रामधल्या त्यांच्या मोठ्या कामगिरीसाठी, आजीवन योगदानासाठी देण्यात आले. ते तामिळनाडूचे बायोकेमिस्ट आहेत, बायोटेक्नॉलॉजिस्ट आहेत. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स बेंगळुरूमध्ये ते डायरेक्टर आहेत, आणि सेंट्रल युनिव्हर्सिटी तामिळनाडू जी आहे तामिळनाडूची त्याचे ते चान्सलरी देखील आहेत. भारतीय विज्ञान संस्थेचे माजी संचालक राहिलेले जी पद्मनाभन यांना 1991 चा पद्मश्री पुरस्कार, 2003 चा पद्मभूषण पुरस्कार, शांती स्वरूप भटनागर प्राइज 1983 चा असं देण्यात आलं होतं. आणि त्यांना भारत सरकारचा पहिला राष्ट्रीय विज्ञान पुरस्कार विज्ञान रत्न पुरस्कार प्रदान करण्यात आलाय. जी पद्मनाभन जे तामिळनाडूचे आहेत, हे माहीतच पाहिजे. त्यानंतर जर बघितलं तर विज्ञान श्री पुरस्कार अनेक लोकांना देण्यात आला, जसं पद्म विभूषण, भूषण, पद्मश्री, तसं विज्ञान रत्न नंतर विज्ञानश्री.
अन्नपूर्णी सुब्रमण्यम, त्याचबरोबर महाराष्ट्राचे जयंत भालचंद्र उदगावकर, नभाकुमार मंडल या तिघांना हा विज्ञानश्री पुरस्कार देण्यात आलाय. पुण्यामधल्या आयसर संस्थेमध्ये जयंत उदगावकर काम करतात, त्यामुळे आपल्याला ते माहिती पाहिजेत. विज्ञान युवा पुरस्कार विवेक पोलशेट्टीवार, उर्वशी सिन्हा, रॉक्सी मॅथ्यू कोल यांना देण्यात आलेला आहे. त्याचबरोबर विज्ञान टीम पुरस्कार चांद्रयान-3 ही मोहीम सक्सेसफुल करणाऱ्या इस्रोच्या चांद्रयान-3 टीमला प्रदान करण्यात आलेला आहे. आता हे राष्ट्रीय विज्ञान पुरस्कारामध्ये किती रक्कम मिळते, तर एक नया पैसाही दिला जात नाही. हे पुरस्कार शास्त्रज्ञ, तंत्रज्ञ आणि भारतीय वंशाचे जे नवसंशोधक आहेत त्यांना देण्यात येतात, मात्र रोख रक्कम दिली जात नाही. यापूर्वी शांती स्वरूप भटनागर पुरस्कार दिले जायचे, त्या पुरस्कारांची जागा या नवीन पुरस्काराने घेतलेली आहे. आणि सायंटिस्टच्या मनामध्ये या पुरस्कारांबद्दल थोडीशी चलबिचल आहे, कारण का अगोदरचे शांती स्वरूप भटनागर पुरस्कार जे होते त्यांचं स्वरूप 5 लाख रुपये होतं आणि त्याचबरोबर 15,000 रुपये पर मंथ एवढं त्यांना स्टायपेंडही दिला जायचा. मात्र ते 45 वर्षे वयापेक्षा कमी शास्त्रज्ञांना दिले जायचे. काउन्सिल फॉर सायंटिफिक अँड इंडस्ट्रियल रिसर्च तर्फे शांती स्वरूप भटनागर पुरस्कार जे दिले जायचे ते आता त्यांचं रूपांतर राष्ट्रीय विज्ञान पुरस्कारांमध्ये करण्यात आलेलं आहे. या पुरस्कारांची घोषणा दरवर्षी राष्ट्रीय तंत्रज्ञान दिनी 11 मे रोजी केली जाईल आणि त्याचबरोबर राष्ट्रीय अवकाश दिन म्हणजेच 23 ऑगस्टला ते प्रदान करण्यात येणार आहेत. ठीक आहे, तर हे वेगवेगळे पुरस्कार भारताच्या राष्ट्रपतींद्वारे दिले जातात. चौथा प्रश्न घ्या, अयोग्य जोड्या ओळखा. पॅरिस ऑलिम्पिक 2024 भारताचे पदक विजेते. अ विधान आहे मनू भाकर कांस्य पदक. ब विधान आहे नीरज चोप्रा रौप्य पदक. क विधान आहे अमन सेहरावत कांस्य पदक. पर्यायी उत्तरे ऑप्शन 1 फक्त ब, ऑप्शन 2 फक्त अ आणि क, ऑप्शन 3 फक्त ब आणि क, ऑप्शन 4 एकही नाही. आणि हे तिन्हीच्या तिन्ही स्टेटमेंट काय आहेत बरं, बरोबर आहेत आणि त्यामुळे अयोग्य जोडी एकही नाही. ऑप्शन क्रमांक 4 हे त्याचं उत्तर आहे. पॅरिस ऑलिम्पिक फार महत्वाचे आहेत, त्याच्यावर प्रश्न येण्याची दाट शक्यता आहे. पॅरिस ऑलिम्पिक 2024 या कुठे झाल्या, ऑफकोर्स फ्रान्स मधल्या पॅरिस मध्ये झाल्या. जर बघितलं तर भारत हा पदक तालिकेमध्ये कितव्या क्रमांकावर राहिलेला आहे. भारतानं या स्पर्धेमध्ये 1 सिल्वर मेडल आणि 5 ब्रॉन्झ मेडल जिंकले, अशी 6 पदकं जिंकत भारत तब्बल 71व्या स्थानावर राहिलेला आहे. 48 टोकियो 2020 मध्ये भारत 48व्या स्थानावर होता, त्यावेळी गोल्ड मेडल होता आपल्याकडे नीरज चोप्रा याचं, त्यामुळे 48व्या स्थानावर होता. मात्र आता 71व्या स्थानावर भारत घसरलेला आहे. एकूण 6 पदकं भारतानं जिंकलेली आहेत. जर बघितलं तर भारतानं आतापर्यंत टोटल म्हणजे सर्व ऑलिम्पिक्समध्ये 41 पदकं ही भारताची झालेली आहेत. भारताचे पदक विजेते आपल्याला माहिती पाहिजेत. मनू भाकरनं 10 मीटर एअर पिस्तूल महिला इंडिव्हिज्युअल प्रकारामध्ये कांस्य पदक जिंकलं. त्याचबरोबर तिनं सरबजोत सिंग याच्या साथीमध्ये 10 मीटर एअर पिस्तूल मिश्र सांघिक प्रकारामध्ये ही कांस्य पदक जिंकलं. अशा प्रकारे मनू भाकरनं 2 कांस्य पदकं जिंकली, सरबजोत सिंगनं 1 कांस्य पदक जिंकलेलं आहे. दोघंही हरियाणाचे आहेत. महाराष्ट्राच्या स्वप्नील कुसळेनं 50 मीटर रायफल 3 पोझिशन्स प्रकारामध्ये पुरुषांच्या कांस्य पदक जिंकलं. त्याचबरोबर भारतीय हॉकी संघानं कांस्य पदक जिंकलं पुरुष हॉकी संघानं. नीरज चोप्रानं रौप्य पदक जिंकलं पुरुष भालाफेकीमध्ये. आणि अमन सेहरावत हा कुस्तीगीर आहे भारताचा, त्यानं 57 किलो फ्री स्टाईल गटामध्ये कांस्य पदक जिंकलेलं आहे. जर बघितलं तर आपल्याला काय काय महत्वाच्या गोष्टी या पॅरिस ऑलिम्पिक मध्ये झाल्या हे माहिती पाहिजे. नेमबाजीमध्ये ऑलिम्पिक पदक जिंकणारी मनू भाकर ही पहिली भारतीय महिला ठरलेली आहे. त्याचबरोबर एकाच ऑलिम्पिक स्वातंत्र्यानंतर एकाच ऑलिम्पिकमध्ये 2 पदकं जिंकणारी मनू भाकर पहिली भारतीय ठरलेली आहे. या अगोदर पूर्व काळामध्ये नॉर्मन प्रिचर्डनं 2 पदकं जिंकली होती. जर बघितलं तर आतापर्यंत एकापेक्षा अधिक वैयक्तिक पदकं जिंकणाऱ्या यादीमध्ये मनू भाकरचा समावेश झालेला आहे. सुशील कुमार, PV सिंधू, नीरज चोप्रा यांच्यानंतर ती आता तिसरी किंवा चौथी म्हणता येईल, कारण नीरज चोप्रा आणि मनू भाकर यांनी एकाच ऑलिम्पिकमध्ये 2 पदकं झालेली आहेत मिळून त्यांची. तर त्यामुळे सुशील कुमार, PV सिंधू, मनू भाकर, नीरज चोप्रा हे भारताचे 2 मेडल्स जिंकणारे ऑलिम्पिक मधले लोक आहेत. महाराष्ट्राच्या स्वप्नील कुसळेबद्दल पण आपल्याला माहिती पाहिजे. नेमबाजीच्या 50 मीटर 3 पोझिशन्स प्रकारामध्ये त्यानं ब्रॉन्झ मेडल जिंकलंय आणि खाशाबा जाधव यांच्यानंतर
तो ऑलिम्पिकमध्ये वैयक्तिक पदक जिंकणारा महाराष्ट्राचा दुसरा खेळाडू आहे. तो कुठला आहे बरं? कोल्हापूरचा आहे आणि मध्य रेल्वेमध्ये तिकीट चेकर म्हणून देखील काम करतो. त्याचबरोबर हॉकी संघानं तिसऱ्या पोझिशनसाठी कोणत्या संघाचा पराभव करत ब्रॉन्झ मेडल जिंकलं? पुरुष हॉकी संघाने भारताच्या स्पेनचा पराभव केला आणि दुसऱ्यांदा ब्रॉन्झ मेडल जिंकलं. जर बघितलं तर टोकियो 2020 ऑलिम्पिक्समध्येही भारताला ब्रॉन्झ मेडल मिळालं होतं. मात्र नीरज चोप्रा, ज्याच्याकडनं आपल्याला गोल्ड मेडलच्या अपेक्षा होत्या, त्याला कोणी हरवलं बरं? तर पाकिस्तानच्या अर्शद नदीम यानं तब्बल 92.97 मीटर एवढा भाला फेकत आपल्या नीरज चोप्राला द्वितीय स्थानावर फेकलं. आणि हरियाणातला अमन सेहरावत हा जर बघितलं तर लहानपणीच त्यानं आपले आई वडील गमावले होते. तो देखील रेल्वेमध्ये तिकीट तपासणीस आहे. 57 किलो वजनी गटामध्ये कुस्तीच्या फ्री स्टाईलमध्ये त्यानंही ब्रॉन्झ मेडल जिंकलेलं आहे. आता या स्पर्धेचं आपल्याला हेही माहिती व्हावं की ही जी स्पर्धा झाली या स्पर्धेचं ब्रीद वाक्य काय होतं? गेम्स वाईड ओपन हे त्याचं ब्रीद वाक्य होतं. पॅरिसमधल्या फ्रान्स इथे ही स्पर्धा जुलै-ऑगस्ट 2024 मध्ये झाली. भारताचे जे ध्वजवाहक होते, ओपनिंग सेरेमनीला, उद्घाटन सोहळ्याला भारताचा टेबल टेनिसपटू शरद कमल आणि बॅडमिंटनपटू PV सिंधू हे दोघं फ्लॅग बेअरर होते. भारताच्या चमूचे काय बरं की ध्वजवाहक होते. तर सांगता सोहळ्याला नेमबाज मनू भाकर आणि हॉकी गोलकीपर आपला PR श्रीजेश ज्याने रिटायरमेंट घेतली, या दोघांना फ्लॅग बेअरर म्हणून नेमण्यात आलं होतं. जर बघितलं तर आता पुढच्या 2028 मध्ये लॉस एंजेलिस युनायटेड स्टेट्स इथं ऑलिम्पिक स्पर्धा होणार आहेत. या स्पर्धेमध्ये 2024च्या प्रथम पदक तालिकेमध्ये प्रथम स्थान कोणी पटकावलेलं आहे? तर युनायटेड स्टेट्सनं पटकावलेलं आहे. तर चायनानं द्वितीय स्थान पटकावलेलं आहे. यजमान फ्रान्स हा 5व्या क्रमांकावर, तर भारत 71व्या क्रमांकावर राहिलेला आहे. भारतीय टीम जी पाठवण्यात आली होती त्याचा कॅप्टन कोण होता? नीरज चोप्रा. तर भारताच्या टीमचा शेफ डी मिशन म्हणजे मॅनेजर सारखं कोण होतं बरं? तर माजी नेमबाज गगन नारंग हा होता. या स्पर्धेमध्ये सर्वाधिक सक्सेसफुल प्लेयर कोण ठरलेला आहे आंतरराष्ट्रीय स्तरावर? तर आपल्याला माहिती पाहिजे फ्रान्सचा लिओन मर्चंट हा जलतरणपटू आहे. त्यानं 4 गोल्ड मेडल आणि 1 ब्रॉन्झ मेडल जिंकलं. तर महिलांमध्ये टोरी हस्के ही USA ची जलतरणपटू आहे. तिनं 3 गोल्ड मेडल आणि 2 सिल्वर मेडल जिंकलेले आहेत. तर पुरुष आणि महिलांमध्ये आपल्याला लिओन मर्चंट माहिती पाहिजे फ्रान्सचा सर्वाधिक मेडल जिंकले. तर महिलांमध्ये टोरी हस्के हिनं सर्वाधिक मेडल जिंकलेले आहेत. कळालं सगळ्यांना? तर या आहेत पॅरिस 2024 बद्दलच्या महत्त्वाच्या घडामोडी. याच्यावर प्रश्न येण्याची दाट शक्यता आहे. तुम्ही म्हणजे हे डिटेल्स पुन्हा एकदा स्टडी करा. 5वा प्रश्न आहे, जुलै 2024 मध्ये भारतीय टेनिसमधील खालीलपैकी कोणत्या टेनिसपटूंचा औपचारिकपणे प्रतिष्ठित इंटरनॅशनल टेनिस हॉल ऑफ फेम मध्ये समावेश करण्यात आलेला आहे? ऑप्शन 1 विजय अमृतराज आणि लिएंडर पेस. ऑप्शन 2 प्रकाश अमृतराज आणि लिएंडर पेस. ऑप्शन 3 विजय अमृतराज आणि महेश भूपती. ऑप्शन 4 प्रकाश अमृतराज आणि महेश भूपती. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे विजय अमृतराज आणि लिएंडर पेस. भारतीय टेनिस मधले दिग्गज म्हणून ओळखले जाणारे विजय अमृतराज इथं दिसत आहेत चित्रामध्ये आणि लिएंडर पेस इथं दिसतोय. यांना जुलै 2024 मध्ये इंटरनॅशनल टेनिस फेडरेशननं त्यांच्या हॉल ऑफ फेम मध्ये समाविष्ट केलेला आहे. हॉल ऑफ फेम मध्ये या ITHFच्या हॉल ऑफ फेम मध्ये समाविष्ट होणारे ते पहिले आशियाई पुरुष ठरलेले आहेत. भारतीय तर सोडाच, आशियामधल्या कोणाला अजून इन्क्लूड केलं नव्हतं, तर आशियामधले ते पहिले आहेत. विजय अमृतराज हे यांचा समावेश योगदान करते म्हणजे कॉन्ट्रीब्युटर, त्यांनी टेनिससाठी खूप सारे कॉन्ट्रीब्युशन केलेलं आहे, त्यासाठी त्यांचा समावेश केलाय. तर प्लेयर कॅटेगरीमध्ये लिएंडर पेसचा समावेश करण्यात आलेला आहे. जर बघितलं तर आपल्याला हे दोघं माहिती पाहिजेत. प्रकाश अमृतराज हेही टेनिसपटू होते, विजय अमृतराज यांचे भाऊ, आणि महेश भूपती हा देखील भारताचा टेनिसपटू. लिएंडर पेस आणि या दोघांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक ग्रँड स्लॅम गाजवलेल्या होत्या. यशाची परिक्रमा हे मासिक सर्वांनी घ्या. दर महिन्याचं हे मासिक प्रत्येकाने विकत घ्या आणि त्याचा अभ्यास करा. आपले लेक्चर जे आहेत बीइंग ॲस्पिरंट या ॲपवर, ते लेक्चर करत करत परिक्रमा मासिक जर तुम्ही केलं तर तुम्हाला डबल फायदा होईल. परिक्रमा मासिक का बरं इतकं ट्राय ट्रस्टेड आहे? इतके वर्ष 2014 पासून सर्व
सिलेक्टेड झालेल्या विद्यार्थ्याला तुम्ही जर विचारलं तर तो यशाची परिक्रमा हे त्याच्या करंट अफेअर्सच्या मार्कांमागचं गमक सांगेल. तर तुम्हीही यशाची परिक्रमा हे मासिक रेग्युलरली वाचत चला. करंट अफेअर्स म्हणजे परीक्षा जवळ आली की बाबा 2 वर्षाचे करंट अफेअर्स एकदम करणारे आपण काही 30 मार्का नाही, कारण का एवढे सारे फॅक्ट्स लक्षात राहू शकत नाहीत. जर तुम्ही त्या करंट अफेअर्स जगला, त्याचे लिंकेजेस काय आहेत, काय पार्श्वभूमीवर ती न्यूज आलेली आहे हे जर कळालं तरच तुम्हाला ती करंट अफेअर लक्षात राहते आणि त्याचा परीक्षेमध्ये उपयोग होतो. आणि त्याचबरोबर बीइंग ॲस्पिरंटवरचे आपले लेक्चर जे आहेत माइंड मॅप्स तुम्ही जर बघितले तर माइंड मॅपच्या फॉर्मॅटमध्ये तुम्हाला मी महत्त्वाच्या गोष्टी त्याच्यातलं सांगतो, जेणेकरून तुम्हाला त्या परीक्षेमध्ये अगदी ते माइंड मॅप समोर येतात डोळ्यासमोर, माझा आवाज कानामध्ये येतो, तर ऑडिओ व्हिज्युअल फॉर्मॅटचा पण वापर तुम्हाला स्टडीसाठी करता येईल बीइंग ॲस्पिरंट या ॲपवर. आता बीइंग ॲस्पिरंट या ॲपवर जर बघितलं तर अर्जुन बॅच आहे गट ब गट क साठी. प्राइस ड्रॉपमध्ये तुम्हाला ही घेता येईल, प्राइस ड्रॉप सध्या चालू आहे तर त्याचा लाभ घ्या. त्याचबरोबर सातत्य बॅच आहे कोणासाठी, राज्यसेवा पूर्व परीक्षा करणाऱ्यांसाठी, त्याचा तुम्ही लाभ घेऊ शकताय. वार्षिक चालू घडामोडी 2025 जानेवारी 2025 ते डिसेंबर 2025 पर्यंत तुम्हाला जर बघितलं तर सर्व करंट अफेअर्स सेक्शन वाईज मंथ वाईज करायचे असतील आणि सोबत मी बोनस म्हणून तुम्हाला वन लाइनर बॅच पण या बॅचमध्ये दिली आहे. तर वार्षिक चालू घडामोडी 2025 ही बॅच देखील तुम्ही घेऊ शकता. त्याचबरोबर वन लाइनर चालू घडामोडी दर महिन्याचे 400+ वन लाइनर प्रश्न उत्तर अशी PDF तुम्हाला आपल्या ॲपमध्ये स्टडी करता येईल आणि या प्रश्नांची PDF डाउनलोड करून त्याची प्रिंट काढून तुम्ही स्वतःला टेस्ट करू शकता. तर अशा प्रकारची वन लाइनर बॅच ही तुम्ही घेऊ शकता. तसंच आता आपण बघतोय असे MCQ जर तुम्हाला दर महिन्याचे 300+ सोडवायचे असतील तर सराव प्रश्नसंच हा घ्या, परिक्रमा सराव प्रश्नसंच. आणि राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी भूगोल पर्यावरण या सेक्शनची फास्ट रिव्हिजन करायची असेल तर अभिजित पाटील सरांची बॅच बीइंग ॲस्पिरंट या ॲपवर उपलब्ध आहे. या सर्व बॅचेसचा लाभ घ्या आणि तुम्हाला काही अडलं तर शेवटी मी फोन नंबर दाखवेन, त्या नंबरवर तुम्ही कॉलही करू शकताय. चला पुढचा प्रश्न घ्या, 6वा प्रश्न. ऑगस्ट 2024 मध्ये आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीनं पॅरिस इथं आयोजित 142व्या सत्रामध्ये कोणत्या खेळाडूला ऑलिम्पिक मधील उत्कृष्ट सेवेसाठी ऑलिम्पिक ऑर्डर पुरस्कार प्रदान केला? ऑप्शन 1 कर्णम मल्लेश्वरी, ऑप्शन 2 अभिनव बिंद्रा, ऑप्शन 3 नीरज चोप्रा, ऑप्शन 4 नॉर्मन प्रिचर्ड. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे अभिनव बिंद्रा. भारताचा पहिला वैयक्तिक गटामध्ये ऑलिम्पिक मेडल जिंकणारा असा नेमबाज अभिनव बिंद्रा याला ऑलिम्पिक ऑर्डर पुरस्कार प्रदान करण्यात आला ऑगस्ट 2024 मध्ये. जर बघितलं तर इंटरनॅशनल ऑलिम्पिक कमिटीतर्फे 142व्या सत्रामध्ये अभिनव बिंद्रा याला ऑलिम्पिक ऑर्डर प्रदान करण्यात आला. 2008च्या बीजिंग ऑलिम्पिक्समध्ये 10 मीटर एअर रायफल प्रकारामध्ये त्यानं भारताचं पहिलं इंडिव्हिज्युअल गोल्ड मेडल ऑलिम्पिक मधलं जिंकलं होतं. जर बघितलं तर हा पुरस्कार म्हणजे 1975 मध्ये स्थापित ऑलिम्पिकचे जे व्हॅल्यूज आहेत त्याला प्रमोट करणारा अशा व्यक्तीला हा पुरस्कार देण्यात येतो. या अगोदर केवळ एका भारतीयाला हा पुरस्कार मिळालेला आहे, त्या म्हणजे इंदिरा गांधी. इंदिरा गांधी यांना 1983 मध्ये मिळाला होता. नेल्सन मंडेला वगैरे यांनाही देखील मिळालेला आहे. आता अभिनव बिंद्रा यांना देखील प्रतिष्ठित ऑलिम्पिक ऑर्डर पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे. चला पुढचा प्रश्न घ्या. महाराष्ट्राचे राज्यपाल CP राधाकृष्णन यांच्याविषयी खालील विधाने अभ्यासा. अ विधान आहे ते महाराष्ट्राचे 21वे राज्यपाल ठरले आहेत. ब विधान आहे महाराष्ट्रात राज्यपालपदी नियुक्त होण्यापूर्वी ते पश्चिम बंगालचे राज्यपाल होते. क विधान आहे राधाकृष्णन हे 4 दशकांपासून आंध्र प्रदेशचे राजकारण तसेच सार्वजनिक जीवनातील एक सुपरिचित व्यक्तिमत्व राहिले आहेत. वरीलपैकी कोणते विधान योग्य आहेत? ऑप्शन 1 फक्त अ आणि ब, ऑप्शन 2 फक्त अ, ऑप्शन 3 फक्त ब आणि क, ऑप्शन 4 फक्त अ आणि क. राज्यपाल CP राधाकृष्णन आता व्हाईस प्रेसिडेंटच्या इलेक्शनला उभारणार आहेत, भाजपचे ते कॅन्डिडेट आहेत. या प्रश्नाचं उत्तर आहे तर फक्त अ. ते महाराष्ट्राचे 21वे राज्यपाल आहेत
हे आपल्याला माहिती पाहिजे. महाराष्ट्रामध्ये राज्यपाल नियुक्त होण्यापूर्वी ते झारखंड या राज्याचे राज्यपाल राहिलेले आहेत. आणि ते मूळचे कुठले आहेत बरं? आंध्र प्रदेशचे नाही, तर ते तामिळनाडूचे आहेत. हे आपल्याला इथं माहिती पाहिजे. ठीक आहे. तर सी.पी. राधाकृष्णन यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून जुलै 2024 मध्ये शपथ घेतली. ते मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय यांनी त्यांना शपथ दिली. ते महाराष्ट्राचे 21वे राज्यपाल ठरले आणि त्या अगोदर ते झारखंडचे देखील राज्यपाल होते. झारखंडचे राज्यपाल असताना त्यांनी तेलंगणाचे राज्यपाल आणि पुडुच्चेरीचे नायब राज्यपाल म्हणून देखील कार्यभार सांभाळला होता. तर ते झारखंड, तेलंगणा, पुडुच्चेरीचे राज्यपाल राहिलेले आहेत. ते तामिळनाडूच्या राजकारणामधले भाजपचे सुपरिचित असे व्यक्तिमत्व आहेत. तामिळनाडूमध्ये त्यांनी शिक्षण घेतलं, जन्म त्यांचा झाला, व्यवसाय प्रशासनामध्ये पदवी घेतली. पहिल्यांदा कोइंबतूरमधनं लोकसभेवर निवडून गेले. 1999 मधनं पुन्हा एकदा तिथूनच निवडून आले. अशा प्रकारे जर बघितलं तर कॉयर बोर्ड कोचीचे अध्यक्ष राहिलेले आहेत. टेबल टेनिसमध्ये कॉलेजचे चॅम्पियन होते, लांब पल्ल्याचे धावपटू होते, क्रिकेट, व्हॉलीबॉलमध्ये त्यांना रुची आहे. असे व्यक्तिमत्व हे सी.पी. राधाकृष्णन महाराष्ट्राचे 21वे राज्यपाल झाले आहेत. 8वा प्रश्न घ्या. 31 जुलै 2024 रोजी महाराष्ट्र राज्याच्या पहिल्या महिला प्रधान मुख्य वन संरक्षक, ज्यांना वनबल प्रमुख देखील म्हणतात, प्रिन्सिपल चीफ कन्झर्वेटर ऑफ फॉरेस्ट असं देखील म्हणतात, म्हणून कार्यभार खालीलपैकी कोणी स्वीकारला? महाराष्ट्र राज्याच्या पहिल्या महिला प्रधान मुख्य वन संरक्षक म्हणून कार्यभार कोणी स्वीकारला? ऑप्शन 1 सुजाता सौनिक, ऑप्शन 2 शोमिता विश्वास, ऑप्शन 3 रश्मी शुक्ला, ऑप्शन 4 अदिबा अनम. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ते म्हणजे शोमिता विश्वास. सुजाता सौनिक आपल्याला माहिती आहेत. या जर बघितलं तर महाराष्ट्राच्या पहिल्या महिला चीफ सेक्रेटरी. ठीक आहे. रश्मी शुक्ला म्हणजे काय बरं? महाराष्ट्राच्या पहिल्या महिला कोण आहेत? ते होत्या आहेत डीजीपी. आणि अदिबा अनम आपल्याला माहिती पाहिजे, यूपीएससी 2024 डायरेक्टर जनरल ऑफ पोलीस पहिल्या रश्मी शुक्ला आहेत महिला. आणि अदिबा अनम या कोण आहेत बरं? यूपीएससीच्या 2024च्या रिझल्ट मध्ये अलीकडे लागलेल्या ऑल इंडिया रँक त्यांना कितवा आलेला आहे? 142वा रँक आलाय. ठीक आहे. आणि त्या कुठल्या आहेत बरं? तर त्या यवतमाळच्या आहेत. आणि का बरं त्यांच्याबद्दल विशेष आहेत? तर त्या महाराष्ट्रामधल्या पहिल्या महिला वुमन आणि मुस्लिम वुमन. ठीक आहे. मुस्लिम वुमन IAS असणार आहेत महाराष्ट्रातल्या. महाराष्ट्रामधनं पहिल्यांदाच एक मुस्लिम महिला IAS बनलेली आहे. त्या कोण आहेत बरं? अदिबा अनम. काय सगळ्यांना हे पण आपल्याला इथं माहिती पाहिजे. तर शोमिता विश्वास या पहिल्या महाराष्ट्रामधल्या महिला या प्रधान मुख्य वन संरक्षक आहेत. इथं दिसत आहेत शोमिता विश्वास. आता प्रधान मुख्य वन संरक्षक या पदाचा त्यांनी जर बघितलं तर कधी कार्यभार वगैरे स्वीकारला ते महत्वाचं नाही, मात्र जुलै 2024 मध्ये हा कार्यभार स्वीकारला. त्या भारतीय वनसेवेच्या अधिकारी आहेत. 1988च्या बॅचच्या त्या वनसेवेतल्या अधिकारी आहेत आणि नियुक्त महाराष्ट्रामध्ये प्रधान मुख्य वन संरक्षक म्हणून नियुक्त होणाऱ्या पहिल्या महिला अधिकारी ठरलेल्या आहेत. त्यामुळे मुख्य सचिव म्हणून सुजाता सौनिक, पोलीस महासंचालक म्हणून रश्मी शुक्ला आणि वनबल प्रमुख म्हणून सुजाता विश्वास आहेत. या तिघीही महिला अशा टॉपच्या पदावर अलीकडं होत्या, शोमिता विश्वास. त्यानंतर 9वा प्रश्न घ्या. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत प्रशिक्षणार्थींना त्यांच्या शैक्षणिक अर्हतेप्रमाणे शासनामार्फत 12वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना किती रुपये विद्यावेतन दरमहा DBT पद्धतीने देण्यात येणार आहे? मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत प्रशिक्षणार्थींना
शासनामार्फत 12वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना किती रुपये विद्यावेतन दरमहा डीबीटी पद्धतीने देण्यात येणार आहे? ऑप्शन 1 6,000 रुपये, ऑप्शन 2 8,000 रुपये, ऑप्शन 3 10,000 रुपये आणि ऑप्शन 4 12,000 रुपये. तर याचं उत्तर आहे 6,000 रुपये. आता मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना म्हणजेच काय? लाडकी बहीण योजना तशी ही लाडकी भाऊ योजना, लाडका भाऊ योजना असं तत्कालीन सरकारनं त्याला म्हटलं होतं, एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालच्या सरकारनं. शिक्षणानंतर प्रत्यक्ष कामाचं प्रशिक्षण देऊन त्यांची नोकरी मिळवण्याची क्षमता वाढवण्यासाठी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना 2024-25 या आर्थिक वर्षापासून सुरू करण्यात आली आणि या योजनेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडका भाऊ योजना असं संबोधलं होतं. प्रशिक्षणार्थी जे आहेत त्यांच्या शैक्षणिक अर्हतेनुसार त्यांना जर बघितलं तर स्टायपेंड मिळणार होता. कसा बरं? तर 12वी उत्तीर्ण विद्यार्थी असेल तर त्याला 6,000 रुपये मिळणार. ITI किंवा पदवीधारक विद्यार्थी असतील त्यांना 8,000 रुपये मिळणार, म्हणजे ITI किंवा डिप्लोमा. आणि डिग्री होल्डर्स किंवा पोस्ट ग्रॅज्युएट असतील तर त्यांना 10,000 रुपये दरमहा विद्यावेतन डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर त्याच्या खात्यामध्ये दिलं जाणार आहे. महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य रोजगार उद्योजकता आणि नाविन्यता विभाग आणि मुख्यमंत्री जनकल्याण कक्ष यांच्या मार्फत संयुक्तपणे ही योजना राबवली जाणार. रोजगार इच्छुक उमेदवार आणि रोजगार उपलब्ध करून देणारे उद्योजक यांना या योजनेद्वारे जोडण्यात येणार आहे. तर जर बघितलं तर मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत काय मिळणार, कसा लाभ मिळणार आहे? तर किमान 20 रोजगार देणाऱ्या आस्थापना कार्य प्रशिक्षण देण्यासाठी या योजनेमध्ये सहभागी होऊ शकतात. सुमारे 10 लाख कार्य प्रशिक्षणाच्या संधी प्रत्येक आर्थिक वर्षात या योजनेच्या माध्यमातून उपलब्ध होणार आहेत. त्याचबरोबर या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्याचं वय 18 वर्षे किमान असलं पाहिजे आणि कमाल 35 वर्ष असलं पाहिजे, म्हणजे 18 ते 35 वयोगटामध्ये. शैक्षणिक पात्रता आपण बघितली 12वी ITI किंवा डिप्लोमा किंवा डिग्री किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन पाहिजे. शिक्षण चालू असलेले जे काही ज्यांचे आता ग्रॅज्युएशन वगैरे चालू आहे किंवा शिक्षण चालू आहे ते या योजनेमध्ये सहभागी होऊ शकणार नाहीत विद्यार्थी. आणि जो लाभार्थी आहे तो महाराष्ट्राचा रहिवासी असायला पाहिजे, आधार नोंदणी असायला पाहिजे, बँक खातं असायला पाहिजे, आधारशी संलग्न असलं पाहिजे ते, आणि रोजगार नोंदणी क्रमांक असला पाहिजे. तर अशा व्यक्तीला मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत एक तर रोजगाराचं काय बरं ट्रेनिंग मिळेल आणि त्याबरोबर म्हणजे कंपन्यांमध्येच तुम्हाला इंटर्नशिप करता येईल आणि त्याचबरोबर काय मिळेल, स्टायपंड देखील मिळेल. ठीक आहे. आता खाजगी क्षेत्रातल्या एकूण कार्यरत मनुष्यबळाच्या 10% व सेवा क्षेत्रासाठी 20% इतके उमेदवार कार्य प्रशिक्षणासाठी घेता येणार आहेत कंपन्यांना. शासकीय निमशासकीय मंजूर पदाच्या 5%, म्हणजे जर शासकीय निमशासकीय कंपनी महामंडळ असेल तर मंजूर पदाच्या 5% इतके उमेदवार त्यांना घ्यायचे आहेत. एका उमेदवाराला या योजनेचा एकदाच लाभ घेता येणार आहे. कळलं सगळ्यांना? पुढचा प्रश्न घ्या. महाराष्ट्रातील कोणत्या समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक, सांस्कृतिक व राजकीय असा सर्वांगीण विकास करण्यासाठी RT संस्था स्थापन करण्यात आली आहे? ऑप्शन 1 धनगर, ऑप्शन 2 मराठा, ऑप्शन 3 मातंग, ऑप्शन 4 ब्राह्मण. आणि याचं उत्तर आहे ऑप्शन 3 मातंग. ठीक आहे. जर बघितलं तर अशा प्रकारे OBC समुदायासाठी महाज्योती आहे, मराठा समुदायासाठी सारथी आहे, SC साठी बार्टी आहे, मातंग समुदायासाठी बार्टी सारखीच RT स्थापन करण्यात आले. त्याचबरोबर इकॉनॉमिकली विकर सेक्शन्स खुला गट जो आहे तर त्यांसाठी काय बरं अमृत आहे. अशा विविध संस्था महाराष्ट्रामध्ये स्थापन करण्यात आले. तर अशाच प्रकारची RT संस्था म्हणजे अण्णाभाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्था, अण्णाभाऊ साठे रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूटला RT संबोधण्यात येते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट पुण्यामध्ये जे बार्टी आहे या संस्थेच्या धर्तीवर मातंग समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक, सांस्कृतिक, राजकीय अशा सर्वांगीण विकासासाठी RT स्थापन करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे. आणि तिचं हेडक्वार्टर, तिचं काम कुठं चालणार बरं, तर मुंबईमध्ये घाटकोपर मधल्या चिराग नगर इथून या संस्थेचं काम चालणार आहे. काल सगळ्यांना तर आपल्याला अशाच प्रकारे मायनॉरिटीजसाठी पण MRTI नावाची संस्था स्थापन करण्याचा निर्णय
त्यावेळी मुख्यमंत्री शिंदे ज्यावेळी होते त्यावेळी काय करण्यात आला होता, घेण्यात आला होता. ओके, तर झालेले जे काही प्रश्न आहेत या प्रश्नांची PDF तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनेलवर मिळेल. हा कोड स्कॅन करा, श्रीकांत साठे परिक्रमा, आणि आपलं टेलिग्राम चॅनेल जॉईन करा. त्यावर दररोज हे प्रश्न सोडूनही इतर अनेक प्रश्न मी देत असतो. काही करंट अफेअरचे अनेक्डोट्स देत असतो. तर आपल्याला हे टेलिग्राम चॅनेल जॉईन करायचं आहे आणि त्याचबरोबर बीइंग ॲस्पिरंट हे ॲप जॉईन करा आणि माझे विविध कोर्सेस करंट अफेअरचे जे आहेत ते त्याचा लाभ घ्या. आणि त्यासाठी इथं 7620989414 हा आपला ऑफिस नंबर आहे. यावर तुम्ही तुमचे काही डाऊट्स असतील तर व्हॉट्सॲप करू शकता किंवा कॉल करू शकता. तर भेटूया पुढचे एक 2-3 दिवस, म्हणजे संडेपर्यंत आपले लेक्चर्स संध्याकाळचे होणार नाहीत. सोमवारपासून पुन्हा एकदा आपण ही सिरीज रेझ्यूम करू. मधल्या वेळामध्ये जे 10 पार्ट आपण घेतलेले आहेत श्रीकांत साठे परिक्रमा यूट्यूब चॅनेलवर या MCQ सिरीजचे, तर ज्यांचे मागचे पार्ट राहिलेले आहेत त्यांनी तोपर्यंत ते कव्हर करून घ्या. तर भेटूया सोमवारी संध्याकाळी 6:30 वाजता. धन्यवाद.